सर्वजण घरीच आहे की बाहेर आहे? घरीच आहेच. घरीच हो सर. बर बर बर. सर काही मी जणांना बाहेर आहे पण मी जॉईन होतो. बर बर, काही जणांना माहिती नसेल की आपण मॅनेज ही करतो. मीटिंग ठेवलेली कशासाठी आहे. तर एक थोडक्यात मीटिंगची थोडीशी माहिती सर्वांना समजावून सांगतो. सर्वजण कॅमेरे चालू असू द्या. आता जे जण जॉईन झाले ते जॉईन झाले, जे नाही झाले ते नाही झाले. आपण आता ही मीटिंग रेकॉर्डेड नसणार आहे. ही मीटिंगचा महत्वाचा विषय मी सर्वांना समजावून सांगतोय की सर्वजण लक्षपूर्वक या मीटिंगकडे सर्वांनी बघायचं आहे. सर्वजण कॅमेरे चालू असू द्या बेसिक माहिती देण्यासाठी. आपल्यापैकी कोल्हापूर मधले कोण कोण आहेत सध्या? ओके, तुमचा कॅमेरा ऑन दिसत. तर आपण आपल्या जो महत्वाचा जो विषय आहे त्या महत्वाच्या विषयाला सुरुवात करतोय. आपला आजचा कार्यक्रम घेण्याचा महत्वाचा उद्दिष्ट असं होतं की मध्यंतरी कोल्हापूरला माझा एक इव्हेंट झाला होता, ज्या इव्हेंटमध्ये एक 22 ते 25 जण पार्टिसिपेंट होते. परंतु शनिवार आणि रविवार असल्यामुळे त्या इव्हेंटमध्ये ज्या काही टेंडर फायलिंगच्या ज्या गोष्टी होत्या आणि जेम पोर्टलच्या फायलिंगच्या ज्या गोष्टी होत्या, तर त्या गोष्टी घेण्यासाठी आपल्याला तिथे वेळच मिळाला नाही. मग माझ्या डोक्यात असा विषय आला की आपले काही उद्योजक बाहेरून सुद्धा जे औरंगाबादला आले होते, औरंगाबादच्या प्रशिक्षणासाठी आले होते. तर तिथे सुद्धा आपण तो सेम विषय घेतला. परंतु तिथे सुद्धा काही वेळेस काही ज्या गोष्टी होत्या, काही गोष्टी डिस्कस करण्यासाठी आपल्याला तिथे वेळ मिळाला नाही. जसं की जेम पोर्टल फायलिंग होती, टेंडर फायलिंग होती. टेंडर मिळवण्यासाठी आपल्या ज्या ज्या काही गोष्टी होतात त्या आपण पूर्णपणे तिथे नाही घेऊ शकलो वेळेच्या अभावी. मग कुठेतरी या दोन्ही गोष्टी आपल्याकडे एकत्रितरित्या आपण ह्या गोष्टी इथे समजावून घेतल्या पाहिजे. आपल्याला ह्या गोष्टी फायलिंग पुन्हा एकदा त्याचं कुठेतरी रिव्हिजन झालं पाहिजे. त्यासाठी आपण ही आजची बैठक इथे लावलेली आहे. या बैठकीमध्ये महत्वाचा विषय एक असा घेऊन आलेलो आहे की ज्यांच्याकडे शासकीय टेंडर घेण्यासाठी, शासकीय अनुभव घेण्यासाठी ज्यांच्याकडे कागदपत्रच नाहीयेत, तरी सुद्धा त्यांना 100% कसे टेंडर मिळू शकतात. एक नंबर हा. त्यानंतर ज्यांना टेंडर फायलिंगचा जो विषय होता की जसं की फायलिंग करत असताना येणाऱ्या अडचणी आणि फायलिंग करत असताना, सर्चिंग करत असताना जे काही विषय असतात, तर ती गोष्टी आपण फायलिंग करताना काय काय गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे. काही जणांना ऑलरेडी आपण त्या शिकवल्या, पण पुन्हा एकदा त्यावर कुठेतरी चर्चा होणं अपेक्षित होतं आणि ती चर्चा झाली पाहिजे. आणि फायलिंग करत असताना आपण कसं टेंडर लॉक करायचं, कसं टेंडर फाईल करायचं, जेम पोर्टलची फायलिंग कशी करायची आहे, फक्त एवढाच विषय आपला आजचा प्रामुख्याने विषय आणि त्यासाठी काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत. सर्वांना विषय लक्षात आला? आतापर्यंत जी माहिती दिली सर्वांना लक्षात आली प्रॉपर? हो सर. तर आता आपण सुरुवात करतोय. सर्वप्रथम सुरुवात अशी असणार आहे जेम पोर्टल पासून. जेम पोर्टल पासूनची फायलिंग झाल्यानंतर आपण लगेच सुरुवात करतोय ई टेंडर फायलिंग मध्ये. जेम पोर्टल आणि ई टेंडरिंग फायलिंग झाल्यानंतर आपण ऑलरेडी आपल्या सेशनला ज्या ज्या गोष्टी शिकलो त्यावर पुन्हा एकदा रिवाइज करणार. त्यानंतर आपले काही प्रश्न उत्तर असतील, आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही विचारू शकता. सेशन सुरुवात करण्याच्या अगोदर पुन्हा एकदा सर्वांना सांगतो, ऑलरेडी मी सर्वांना मेसेज केले होते इंडिव्हिज्युअल, की तुमचे काही प्रश्न बाकी असतात आणि नंतर मग तुम्ही वेळेत कधीतरी मला मेसेज करतात की असा प्रश्न होता, तसा प्रश्न होता. तर तुमचे जे काही प्रश्न पहिल्यापासून असतील, आतापर्यंत असतील, ते प्रश्न एक एक करून सर्वांनी पुन्हा एकदा विचारायचे. जेणेकरून पुन्हा एकदा शिकवताना, पुन्हा एकदा समजावून घेताना आपण त्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा करू शकतो. एक एक जण आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न पुन्हा एकदा विचारा. यानंतर तुम्हाला कुठलाच प्रश्न पडायला नको आणि या आजच्याच कार्यक्रमामध्ये आपल्याला सर्व प्रश्न इथे संपवून टाकायचे आहे. याच्या पुढे कुठलंही पुढचं सेशन आपण घेत नाहीये. याच सेशनमध्ये आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये किंवा तुम्हाला असणाऱ्या अडचणी, प्रश्न तुम्ही विचारायचे आहे एक एक करून. नंतर आपण आपल्या प्रशिक्षणाला सुरुवात करू. काय अडचण आहे?
कुणाला फायलिंगची अडचण येते, कुणाला अजून जावाचा विषय समजला नाही, कुणाला कॉम्प्युटरची सेटिंग येत नाही, कुणाला अजून काही जास्त अजून माहिती घ्यायची असेल तर तुम्ही एक एक जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारत नाही तोपर्यंत मलाही समजणार नाही. तुमचा जो काही प्रश्न असेल मी पुन्हा एकदा विचारतोय, तुमचा प्रश्न मला सांगा. जोपर्यंत प्रश्न समजत नाही तोपर्यंत डिटेलमध्ये माहिती देणं समजणार नाही. त्यामुळे प्रश्न तुमचा काय आहे, तुम्हाला प्रशिक्षणामध्ये जरीही काही समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगा. आपण आजच्या टॉपिक मध्ये पूर्णपणे 100% आपण ते क्लिअर करणारच आहे. त्यामुळे जे काही समजलं असेल नसेल तर तुम्ही सांगितल्याशिवाय माझ्या लक्षात येणार नाही. पुन्हा एकदा सर्वांना विचारतो, तुमचं असेल नसेल तरी मला तुम्ही आता सांगा, नाही तर मला पुढचा विषय सुरुवात करायचा आहे. सर एक प्रश्न होता. हा बोला. सर ऑफलाईन टेंडर जेव्हा आपण आता जे आम्ही काही कोटेशन वगैरे भरतोय ना, हॅलो, हा तर बोला. बऱ्याच वेळा तिकडे पोचायच्या आधीच ते म्हणतात की नाही आता संपलंय, याच्या आता डेट नाहीये, असं तसं सांगतात. तर अशा वेळी आपण काय करू शकतो? नाही, ज्यावेळेस टेंडरची ड्यू डेट असते त्याच्या अगोदरच संपणं हा म्हणणं तर तिथे विषय चालतच नाही. पहिली गोष्ट, तो तिथल्या प्रत्येक ऑफिस मॅनेजमेंटचा पार्ट येतो. संपण्याच्या अगोदर ते कसं म्हणणार तुम्हाला अगोदरच की संपलंय म्हणून. पहिली गोष्ट, कारण आम्ही सुद्धा कोटेशन भरतो तर शक्यतो अशा गोष्टी कधी होत नाही. आणि हा प्रत्येक एखाद्या ऑफिसचा अनुभव असू शकतो, पण प्रत्येक ऑफिसचा मला तरी वाटतं असा अनुभव नसेल कदाचित. कारण की सर मी, हॅलो, हा बोला. हा, मी 2 दिवस अगोदर ठाण्याला एक हे घेऊन गेलो होतो, एक कोटेशन घेऊन गेलो होतो. ओके. तर तिकडे गेल्यावर ना, मी एक साहेब होते, त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही. तर मी त्यांना म्हटलं सर मला कोट करायचा आहे. ठीक आहे, कोटेशन आहे, तर मला भरायचं आहे. तर ते बोलतायत की नाही आता डेट संपून गेली आहे, आता तुम्ही येताय, आता नाही होऊ शकत, असे बोलले होते ते. डेट संपली होती का त्याची? नाही सर, डेट नव्हती संपली अजून, म्हणजे 1 दिवस अजून एक्स्ट्रा होता. नाही, मग तुम्ही दाखवून द्यायचं ना त्यांना डेट नाही संपली. आणि मग तेवढं ते बोलले, पण नंतर मग मी पण त्यांना जास्त हे नाही केलं, जबरदस्ती नाही केली, मी निघून आलो. तर अशा वेळी मग काय आपण करू शकतो का सर? काहीच नाही, तिथे तुम्ही कोटेशन इन्वर्ट करायचं आहे. इन्वर्ट करण्यापासून तुम्हाला तसंही कोणी रोखत नाही. विचारणं भाग वेगळा आणि इन्वर्ट करणं भाग वेगळा आहे. बरोबर बरोबर. ओके. नंतर नंतर साताऱ्याचे रोहित देशमुख, काही नंतर हॅलो अभ्यास सर. केला. हा बोला. हॅलो. एसआरटी युनिव्हर्सिटीचं प्रिंटर परचेसचं कोटेशन आहे आलेलं. एसआरटी म्हणजे बहुतेक नांदेड. हा, युनिव्हर्सिटीचं. ओके. तर माझं कम्प्युटरची एंटरप्राइजेस नाही, तर मी क्वालिफाय होऊ शकतो का भरायसाठी? काही अडचण नाहीये, फक्त तुमच्या शॉपॅक मध्ये उद्यम मध्ये कॉम्प्युटरच्या रिलेटेड बिझनेसचा तिथे उल्लेख असायला पाहिजे. ठीक आहे सर, थँक्यू. मला वाटलं की बाबा तेच क्वालिफाय होईल. समजा आता नाही. काही कोटेशन, आता हॉटेलचं कोटेशन आहे का, आहे आता एसआरटी युनिव्हर्सिटीवर सध्या. बर बर. नाही अडचण नाहीये, ते फक्त बिझनेसचा तिथे उल्लेख असायला पाहिजे. शॉप ऍक्ट वर ना. हो हो. चालते सर, थँक्यू. हीच फक्त कन्फ्युजन मध्ये होतो मी. कोटेशन आता तुम्ही सांगितले तेव्हापासून मी बघायलो, अभ्यास करायलो कोटेशन. ओके ओके. हा. आज ठीक काही आहे सर. नवीन स्ट्रॅटेजी पण देतोय की तुम्ही डेली 2 4 5 टेंडर भरता आले पाहिजे तुम्हाला घरी बसून सुद्धा. ती पण तुम्हाला देतोय. सर आणि सर, ई फायलिंगचं सर क्लिअर झालं ना आज, म्हणजे जे फायलिंगचं आहे ना आपलं सेशन प्रॉपर झालं नाही, म्हणजे ते समजलं नाही कसं, फक्त आपल्याला समजलं बेसिक की कसं आपण हे करू शकतो, पण पुढचं कसं ते कळालंच नाही. थोडंसं त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन किंवा पीपीटी वगैरे काय असं शेअर केलं ना की स्टेप बाय स्टेप, आपण किंवा ऑलरेडी व्हिडिओ आता तुम्ही शेअर केले तर ते. ओके. आपण ऑलरेडी आता लाईव्ह पुन्हा एकदा शिकतोय ती गोष्ट. कारण ओके. कोल्हापूरच्या सेशन्स मध्ये वेळ नव्हता मिळाला. कारण तुम्हाला हां हां. सर्वांना माहिती आहे की आपलं सेशन कमीत कमी 6 ते 7 दिवस पाहिजे. पण तिथे येस. सुद्धा वेळ मिळाला नाही आणि शेवटच्या दिवशी मग सगळी धावपळ झाली आणि फायलिंगचा विषय तसाच पेंडिंग झाला. त्यामुळे तो विषय कंटिन्यू करण्यासाठी मग मलाही असं वाटलं की काही प्रशिक्षण आपलं ऑलरेडी औरंगाबादला झालं, तर त्या प्रशिक्षणार्थी आणि हे प्रशिक्षणार्थी एकत्रित करून आपण पुन्हा एक एक दिवस मीटिंग ठेवायला हरकत नाही. त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा मी जॉईन केलं मीटिंगला. ओके ओके. त्यानंतर सर माझा एक प्रश्न होता सर. हा बोला. सर ती आपण टेंडर नोटीस
डॉक्युमेंट जे सांगितलं असते ते कसं चेक करायचं आणि WRD PWD ची कशी ती रीड करायची आणि अपलोड कसं करायचं हे जर माहित नाही सर. ओके ओके, ते आता आपण की शिकतोय आता. डॉक्युमेंट अरेंजमेंट कसं करायचं. ओके ओके, आजच्या सेशन मध्ये ओके आपण ओके ते शिकणार आहे. त्यानंतर साताऱ्यामधून कोण कोण जॉईन झालेलं आहे? तर अजून एक प्रश्न होता. हॅलो बोला. सर, एक कोटेशन होतं अमरावतीचं. ठीक आहे, तिथे बांधकाम करायचं होतं बालवाडीचं. ओके. तर सर तो फॉर्म, ते जो टेंडर आपण भरू शकतो का? कारण की त्यात EMD वगैरे काही नव्हतं, पण ते स्पेसिफिक फक्त इंजिनियर साठीच आहे का, ते ते जरा विचारायचं होतं. हा एक प्रश्न. हॅलो. बोला बोला. हा, की तसे कोट आपण करू शकतो का? म्हणजे तसे कोटेशन किंवा तसे जर टेंडर असतील ते आपण भरू शकतो का? हा एक प्रश्न होता. ठीक आहे. आणि दुसरा एक असा प्रश्न, हॅलो. बोला बोला, तुम्ही बोला, आवाज येतोय. हा. आणि दुसरा एक प्रश्न होता सर, की जेव्हा आपण ऑनलाईन भरू हे सगळ्या गोष्टी, ठीक आहे, तर जेव्हा सर आपल्याला परचेस एखादी गोष्ट, समजा एखादी सप्लाय करायचं आहे, ठीक आहे, तर त्यावेळी आपल्याला सुरुवातीला ती लोक काही हे करतात का? म्हणजे आपल्याला पैसे देऊ शकतात का ते भरताना, असं काही? नाही, कोणीच देणार नाही त्याचे पैसे. ओके. काही 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 प्रमाणात पण देत नाही ना सर? पूर्ण नाही. आपल्याला टाकावी लागेल ना? हो हो. बरं. आणि सर ते बालवाडीचं सांगा ना जरा. आता ऑलरेडी आपलं पहिली यावर डिस्कशन झालं होतं की जोपर्यंत टेंडरचा पेपर आपण पूर्णपणे वाचत नाही, बरोबर बरोबर तोपर्यंत, बरोबर. आता तुम्ही कुठलंही टेंडरचं मला विचारलं आणि माझ्या समोर तो पेपरच नसेल तर मी सांगणार कसं काय? बरोबर आहे. नाही, बरोबर आहे सर, बरोबर. तोपर्यंत, कारण प्रत्येक टेंडरच्या टर्म्स, त्याचा पेपर, त्याचं स्पेसिफिकेशन, त्याचे डॉक्युमेंटेशन, हा पार्ट सगळा डिफरंट आहे. बरोबर बरोबर आहे. बोललात. तो एकाच याच्यामध्ये मलाही सांगणं सोपं होणार नाही. बरोबर आहे. हा हा ऑलरेडी टेंडरचा पेपर जर तुम्ही रीतसर वाचला, प्रॉपर जर तो समजावून घेतला, तर ऑलरेडी हा. त्याचं उत्तर तुम्हाला त्याच्यातच दिलेलं आहे. तुम्हाला वेगळं शोधण्याची कुठेच गरज नाहीये त्याची. पहिली गोष्ट. बरोबर. त्याच्यामध्ये सर्व स्पेसिफिकेशन ऑलरेडी दिलेले असतात. एखाद्या हा. स्पेसिफिकेशन मध्ये थोडीशी गडबड कोणी केली असेल किंवा अजून त्या गोष्टी जर कन्फ्युजन मध्ये केल्या असतील तर हा पार्ट वेगळा. बरोबर आहे. हा. ती फाईल तुम्ही प्रॉपर चेक करा, त्या फाईल मध्ये 100% त्याची प्रॉपर डिटेल दिलेली असेल. ठीक आहे. बर. आणि सर एक पाईपलाईन समजा जर आपल्याला टाकायची असली कुठली गावी, समजा एखादी, आता ते पण होतं एक आमच्या गावचंच होतं, माझ्याच गावातलं होतं, पाईपलाईन टाकायची होती, तर तशा टेंडर पण आपण भरू शकतो का? मी तेच तुम्हाला की सांगतोय की हा टेंडरच्या हा टर्म्स मध्ये जर असेल की प्रोप्रायटरशिप हा. फर्म भरू शकते तर भरू शकते. बरोबर आहे. पण तिथे जर बरोबर. लिहिलेलं असेल की तिथे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर पाहिजेच, तर मग तिथे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरच पाहिजे. बरोबर आहे. बर. तुमच्या बरोबर. टर्म्सच ठरवतील टेंडरला कसं ऍडमिट करायचं, कसं ते टेंडर आपण भरू शकतो. ठीक आहे, ठीक आहे सर, धन्यवाद. ओके. नंतर सर, रोहित देशमुख बोलतोय. हा, नमस्कार, बोला. कॅमेरा चालू असू द्या. हा सर, ते आपण जेम पोर्टलचं विचारायचं होतं मला. जेम पोर्टलला आपण ज्यावेळेस प्रोडक्ट ऍड करतो त्यावेळेस आपण त्याची प्राइस टाकतो. बरोबर. तर ती प्राइस आपण डिलिव्हरी चार्जेसच्या ऍड करून टाकायचे का आपले जे मेन प्राइस आहे ती टाकायची? सर्व चार्जेस तिथे ते साहित्य विथ GST, विथ ट्रान्सपोर्टेशन, विथ सर्व चार्जेस करून आपल्याला ते कोट करायचे असतात प्रत्येक प्रॉडक्टचे. तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक प्रोडक्ट. कुठलाही एक्स्ट्रा चार्जेस मिळत नाही. डिलिव्हरी चार्जेस असेल वगैरे वगैरे, तुम्हाला कुठलाच एक्स्ट्रा तिथे मिळणार नाही. आपण समजा 500 प्रोडक्ट आहेत आणि 100 प्रोडक्ट आहेत, तर 100 प्रोडक्टला आपले जे डिलिव्हरी चार्जेस आहेत ते, आणि 500 प्रोडक्टला जे डिलिव्हरी चार्जेस आहेत ते सेमच लागणार ना? मग आपल्याला 500 आणि 100 ह्यात थोडंसं व्हेरिएशन राहणार ना प्राइस मध्ये? आपण ते करू शकतो मॅन्युअली, प्रत्येक प्रॉडक्टला जाऊन करू शकतो. तुम्ही त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट पण सिलेक्ट करू शकता, स्टेट पण सिलेक्ट करू शकता. त्याच्यामध्ये डिस्काउंट पण देऊ शकतो आपण आणि स्लॅब पण देऊ शकतो. असे 2-4 ऑप्शन्स ऑलरेडी आपल्याला त्याच्यामध्ये दिलेले आहेत. ओके ओके सर, ठीक, थँक्यू. ओके. तर आता आपला पहिल्यापासूनचा जो विषय आहे की जो बाकी होता, आपण तो पुन्हा एकदा सुरुवात करतोय.
तर आपला पहिला विषय असा होता ज्यामध्ये आपल्याला शासकीय टेंडर मिळण्यासाठी आपण ऑलरेडी शिकलेलो आहे की आपल्याला दोन प्रकारचे टेंडरचे टाइप्स असतात. एक असतो ओपन टेंडर, दुसरा असतो लिमिटेड टेंडर. लिमिटेड टेंडर हा पार्ट आपल्याला शिकायचाच नाहीये, कारण लिमिटेड टेंडरसाठी इलिजिबल आपल्याकडे तशा पद्धतीचा कुठलाही कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार नाहीये. त्यामुळे लिमिटेड टेंडर्स हा आपण थोडासा बाजूला सोडू. महत्वाचा पार्ट येतोय आपला ओपन टेंडर, म्हणजे कुठलीही शासकीय निविदा, कुठलंही शासकीय टेंडर्स जे ओपन आहे, जे सर्वांसाठी खुलं आहे, ज्यामध्ये सर्वजण आपल्यापैकी सर्वजण पार्टिसिपेट करू शकतात, भरू शकतात. तर अशा व्यक्तीला त्या टेंडर्स मध्ये ओपन पार्टिसिपेट करावं लागतं. ओपनची सरळ सरळ डेफिनेशन अशी होती की ओपन म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये ओपन. उदाहरणार्थ तुमच्याकडे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन नाही किंवा तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं लायसन नाहीये. सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, मजूर असेल, सर्व सोडून द्या. तुमच्याकडे लायसनच नाहीये. फक्त तुमच्याकडे एकच लायसन आहे, शॉप ऍक्ट लायसन, उद्योग आधार, पॅन कार्ड, आधार कार्ड, ITR, GST, EPF, ESIC हे असेल नसेल तरी चालेल. पण तुमच्याकडे नॉर्मल रजिस्ट्रेशन आहे. कुठलाही डिप्लोमा तुमच्याकडे नाही, कुठलंही शिक्षण नाहीये, कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नाहीये की जे आपण शिकून ते मिळवतो. अशा पद्धतीचं आपल्याकडे काहीच नाही. मग अशा वेळेस काय करायचं आणि त्या लायसन्स मध्ये कशी कामं करता येतात? तर त्याचं पहिलं उदाहरण, अशा पद्धतीचं जर लायसन्स तुमच्याकडे असेल, फक्त शॉप ऍक्ट लायसन आणि कुठल्याही प्रकारचं काही तुमच्याकडे त्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन नसेल, तर असं लायसन्स सुद्धा ओपन टेंडर मध्ये पार्टिसिपेट होऊ शकतं. त्यासाठी प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप या दोन्ही कंपनीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तिथे काम करू शकता. परंतु यापैकी एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नाहीये, मग मी इलेक्ट्रिकलचं काम करू शकतो का, मी सिव्हिलचं काम करू शकतो का? त्यातला पहिला भाग टेंडरचा असा शिकवतो की जर टेंडरच्या टर्म्स मध्ये इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरची अट जर टाकलेलीच नाहीये, तर तो व्यक्ती इलेक्ट्रिकल काम करू शकतो. पहिली केस. दुसरी केस अशी आहे की ज्या टेंडरमध्ये इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरची अट टाकलेली आहे, तर त्यावेळेस तो विचारण्याचा प्रश्नच येत नाही. का? कारण अट टाकलेली आहे, तर ते टेंडर आपण भरू शकत नाही, कारण ते फक्त इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरसाठी ओपन असेल. हा एक पार्ट आहे. तिसरा पार्ट आणि तिसरा त्याच्यामधून एक सुटका. जर माझ्याकडे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन नाहीये, पण एखादं टेंडर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला पार्टिसिपेट करायचंय, माझ्याकडे सर्व डॉक्युमेंट्स आहे, सर्व आहे, फक्त इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन नसल्यामुळे मी त्या टेंडरमध्ये पार्टिसिपेट होऊ शकत नाही, अशी ज्यावेळेस कंडिशन येते, त्यावेळेस काय करायचं? त्यावेळेस कुठलाही बाह्य स्रोतचा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आपल्या फर्म मध्ये त्याला ऍडमिट करायचा आणि त्या टेंडर्सला आपण तिथे क्वालिफाय होऊ शकतो, क्वालिफाय तिथे करायचं. हा त्यातला मधला भाग आहे. गडबड अशी होते, प्रश्न सर्वांना हाच पडतो की मग मी टेंडर तर वाचतो, पण त्याच्यामध्ये मग ते ओपन आहे की लिमिटेड आहे? पहिल्या प्रश्नाचं ऑलरेडी मी तुम्हाला तिथेच उत्तर क्लिअर केलं की जर तुमचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया ओपन मध्ये असेल, तर ओपनच्या रिलेटेड टेंडर्स शोधा. भरपूर सारे टेंडर्स आहे. मी तर सांगतो लाखो टेंडर्स आहे, सध्या सुद्धा उपलब्ध आहेत वेबसाईटवर. ज्याला इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असेलच, तर असं कुठल्याही प्रकारची तिथे अट नाहीये. तुम्ही डिरेक्टली तिथे ते फाईल करू शकता, डायरेक्टली ते टेंडर तिथे भरू शकता. पहिला पॉइंट. कसं धरणार मी अविनाश? त्याच्यानंतरचा दुसरा पार्ट, याच्यामध्ये दुसरा पार्ट सेम टू सेम असाच येतो, ज्यामध्ये एखादं शासकीय टेंडर आलं, तर ते टेंडर आल्यानंतर मला ते कसं वाचायचं आणि त्यामधल्या मुख्य बाबी कशा असतात. तर मुख्य बाबी अगोदर शोधायच्या, टर्म्स अगोदर शोधायच्या आणि त्या शोधल्यानंतर टेंडर फायलिंगची प्रोसेस तुम्हाला तिथे पुढे करायची आहे. तर चला आता आपण डायरेक्टली लाईव्ह हे कसं चालतं आणि 100% जी आपली रणनीती आपल्याला कार्यक्रमाची कशी ठरवायची आहे, कशा पद्धतीने आपण ही कामं, शासकीय कामं या ठिकाणी घेऊ शकतो, तर त्याचं डिटेल्स मध्ये आज आपल्याला प्रेझेंटेशन इथे बघायचं आहे. तर सर्वजण कुठेही आवाज आपला म्यूट असू द्या. महत्वाचा जो विषय आहे फायलिंगच्या संदर्भात, तो मी आता तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये दाखवतोय. सर्वांना आवाज तर क्लिअर येतोय ना? हो सर, हो येतो सर. येतो. Clear येतोय. करतोय जेम पोर्टलच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने बीड करू शकतो, कशा पद्धतीने बिडिंग चालते. तर मी माझाच आयडी इथे लॉग इन करून दाखवतोय. तुम्ही जे म्हणाल ते टेंडर आज आपण कुठल्याही अनुभवाशिवाय इथे फाईल करू शकतो. तुम्हाला वाटत असेल की जेम पोर्टलची स्ट्रॅटेजी कशी असेल, टेंडर भरताना काय गोष्टीची काळजी घ्यायची, आणि आपण सुद्धा तुम्ही सेशन झाल्यानंतर उद्यापासून सुद्धा तुम्ही इझिली टेंडर भरण्यासाठी तिथे अप्लाय करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला टेंडर भरण्यासाठी एक नवीन ऑप्शन तिथे ओपन होतं. मग ते कशा पद्धतीने
शोधायचं आणि कसं शोधता येतं तर ते सर्वजण लक्षपूर्वक बघा. नंतर सर्व जणांचे पुन्हा प्रश्न येतात कारण चालू सेशन मध्ये कोणी विचारत नाही. नंतर ज्यावेळेस मी विचारतो तर कोणाकडनं प्रश्न पण येत नाही. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगतो. पुन्हा प्रश्न असेल आपण नंतर पुन्हा थोडा वेळ त्याच्यासाठी घेऊ. तर जेम पोर्टलच्या डॅशबोर्ड पासून सुरुवात करतो. डॅशबोर्ड म्हणजे आपल्या कामाचा सरळ सरळ रिपोर्ट, की आपण कुठे ऑर्डर दिली, किती ऑर्डर कंप्लीट केल्या, किती ऑर्डर पेंडिंग केल्या, तुमच्या कामाची रेटिंग्स किती आहे, मी माझीच तुम्हाला दाखवतोय. आतापर्यंत किती प्रॉडक्ट टाकले, किती प्रॉडक्ट विकले, किती प्रॉडक्ट अप्रुव्हल झाले, टेंडर किती मिळाले, डायरेक्ट ऑर्डर किती आल्या, या सर्वचा सर्व समरी तुम्हाला तिथे मिळते. तुम्हाला आतापर्यंत किती पेमेंट आलं, एका महिन्याचं पेमेंट, वर्षाचं पेमेंट, तुमच्या सर्वच्या सर्व ऑर्डर्स तुम्हाला इथे शो होतात. ऑर्डर कुठे पेंडिंग्स आहेत का, ग्राफच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला इथे दिसतात की तुमचा टर्नओव्हर किती आहे, कशा पद्धतीने तुम्ही ऑर्डर्स वगैरे स्प्लिट केल्या, सर्वच्या सर्व डिटेल्स ही डॅशबोर्ड मध्ये दिसते. ज्यांनी आत्ता जेम पोर्टलचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, की ज्यांनी कॉशन मनीचा ज्यांना प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी डॅशबोर्ड ऑप्शनला जायचं. डॅशबोर्ड ऑप्शनला मॅनेज कॉशन मनी अकाउंट्स आहे, ज्यामध्ये तुम्ही डिपॉझिट केलेले पैसे तिथे दिसतात आणि ज्यांचे हे पैसे ऍक्टिव्ह असेल त्यांनाच जेम पोर्टल्स मध्ये प्रॉडक्ट अपलोड करता येतात. तर तो पार्ट तुम्हाला डॅशबोर्ड कॉलम मध्ये दिसेल. नंतर आहे अपलोड टीडीएस सर्टिफिकेट. आपल्यापैकी ज्यांनी टीडीएस संदर्भात जी काही कामं केलेली आहेत आणि त्यांचा टीडीएस जर कटलेला असेल तर तो टीडीएस तुम्हाला 26AS तुमच्या आयटी रिटर्नच्या कॉलम मध्ये दिसतो. त्या टीडीएसचं प्रमाणपत्र तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे. तर ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर इंडिया पोस्ट ट्रॅकिंग डॅशबोर्ड. जेम पोर्टल मध्ये अजून ऍडव्हान्स गोष्टी येत आहे, त्यापैकी हाच एक विषय आहे इंडिया पोस्ट ट्रॅकिंग डॅशबोर्ड. तुम्ही एखादं मटेरियल सप्लाय करायचं आहे आणि तुम्हाला इंडिया पोस्टच्या थ्रू जर ते पाठवायचं आहे तर तुमच्या अकाउंटला तुम्ही यायचं. अकाउंटला तुमच्या आल्यानंतर तुम्हाला सुद्धा इंडिया पोस्टचं जे अकाउंट्स आहे तर त्या अकाउंटला तुमचं अकाउंट तिथे रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. तर ते अकाउंट रजिस्टर्ड कसं होतं, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रोफाईलला इथे जाणार माय अकाउंटला, तर माय अकाउंटला इंडिया पोस्टच्या रिलेटेड सर्वच्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे द्यायची आहे. मग ती इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे द्यायची, तर यामध्ये माय कंपनी, माय ऍक्शन्स, तुमच्या कंपनीचं पूर्ण डिटेल्स इथे दिसतं. ज्यामध्ये तुम्हाला इथे बघता येतं बघा, माय ऍक्शन्स मध्ये तुम्हाला तुमचे माय ऍक्शनच्या डिटेल दिसतात. माय कंपनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे माय कंपनीच्या डिटेल दिसतात. त्याच्यामध्ये लॉजिस्टिकच्या कॉलम्सला तुमचा एक कोड तयार होतो, ज्या थ्रू इंडिया पोस्टचं तुम्हाला जर काही पाठवायचं असेल तर ते सर्व गोष्टी तुम्ही इथून त्या पूर्ण गोष्टी ऑपरेट करू शकता. म्हणजे हा डॅशबोर्डचा ऑप्शन आपला इथे पूर्णपणे क्लिअर झाला. दुसरा ऑप्शन येतोय मार्केट्स. मार्केट्स म्हणजे जेम पोर्टलने तुम्हाला जे मार्केट उपलब्ध करून दिलेलं आहे, तर यामध्ये कुठला प्रॉडक्ट रजिस्टर्ड ऑलरेडी केलेला आहे तर तो प्रॉडक्ट तुम्हाला इथे पूर्णपणे दिसेल. जर तुम्हाला फूड रिलेटेड काही सर्च करायचं तर त्याच्यामध्ये फूड टाका. फूडच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी असेल त्या फूडच्या संदर्भात तिथे येत राहतील, जे काय असेल फूड वगैरे ते. बरेच जण कॉम्प्युटर याच्यामध्ये डील करतात तर त्यात त्यांनी कॉम्प्युटर इथे टाकायचं. कॉम्प्युटर टाकल्यानंतर कॉम्प्युटर रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटीज असेल जसं की कॉम्प्युटर टेबल, कॉम्प्युटर फर्निचर, कॉम्प्युटर केबल, या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. मग तुमचा प्रॉडक्ट इथे प्रॉपर मार्केटमध्ये रजिस्टर्ड असला पाहिजे, रजिस्टर तिथे झाला पाहिजे. हा तुम्हाला मार्केट ऑप्शन्स मधला विषय आहे. तसंच सेम सर्व्हिस, जर ज्यांनी सर्व्हिस रजिस्टर्ड केली मग त्यांना मील रिलेटेड सर्व्हिस पाहिजे, केटरिंग रिलेटेड पाहिजे, ऍडव्हर्टाईज पाहिजे, पेंडॉल टेंट इव्हेंट पाहिजे, या सर्व्हिस तुम्हाला इथे सर्च करता येतात आणि ऑलरेडी तुम्हाला इथे खाली त्या सर्व्हिस दाखवल्या जातात. तुम्हाला याच्यातली कुठली सर्व्हिस पाहिजे, तुम्ही या सर्व्हिस सुद्धा तुमच्या पद्धतीने तिथे अपलोड करू शकता रेट वगैरे टाकून. मग आता मला या सर्व्हिसचं एखादी सर्व्हिस मला द्यायची आहे किंवा मला अपलोड करायची आहे किंवा मला सर्चिंग करायची आहे, लोकेशन टाका, सर्व्हिसची डिटेल्स टाका, एएमसी आहे, अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आहे, त्या पद्धतीने सर्व्हिस सर्च करा. जसा प्रॉडक्ट सर्च केला तशी सर्व्हिस सर्च करा. दोन्ही ऑप्शन तिथे क्लिअर होतात. हा ऑप्शन झाला. त्यानंतर येतोय ऑर्डर्स ऑप्शन. ऑर्डरचं ऑप्शन यासाठी की तुम्हाला मिळालेली कामं आणि तुमच्या कामाचा जो लेखाजोखा आहे तो तुम्हाला ऑर्डर कॉलम मध्ये दिसतो. तुम्हाला ऑर्डर गव्हर्नमेंटने प्लेस केली, प्लेस मध्ये आली, ऍक्सेप्ट केली, ऍक्सेप्ट मध्ये आली, डिस्पॅच केली, डिस्पॅच मध्ये आली. डिस्पॅच कोण करणार, तर आपण करणार. आणि आपण केलेला माल डिस्पॅच तो तुम्हाला रिसिव्ह कॉलम मध्ये कधी जाईल,
कारण तिथलं डिपार्टमेंट ज्यावेळेस ते माल पोचेल, तर इथे समजा तुमच्याकडे जर असं ऑप्शन आलं, तर तुम्ही पेमेंट घेण्यासाठी 100% रेडी आहात का? कारण तुमची ऑर्डर प्रॉपर डिपार्टमेंटने रिसीव्ह केलेली आहे आणि हे पेड ऑप्शन असेल नसेल हरकत नाही. तुम्हाला इथे जरी आलात तर तुमचं पेमेंट 100% तिथे होईल. आपल्या कामाच्या रिलेटेड आपला जर कॉन्ट्रॅक्ट आपल्याला बघायचा आहे तर ऑर्डर्स ऑप्शन मध्ये जायचं. त्यामध्ये डाउनलोड कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्हाला पूर्णपणे हा कॉन्ट्रॅक्ट बघायला मिळतो आणि काय काय आयटम्स तुमचे आहेत ते सर्व इथे दिसतात. हे अमेंडमेंट्स आहे जीएसटीचं. माझ्याकडे ऑलरेडी मला हा सामान सप्लाय करायचा होता, पण मला डिलिव्हरी पिरियड जास्त वाढून पाहिजे होता. तर मग मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि हा टाइम मला वाढून द्यायला सांगितला. तर त्यांनी मला तो टाइम तिथे वाढून सुद्धा दिला. मग त्या रिलेटेड त्याचा एक कॉन्ट्रॅक्ट जनरेट झाला. कॉन्ट्रॅक्ट तुमच्या समोर बहुतेक शेअर झाला नाही, मी पुन्हा एकदा शेअर करतो. मी त्या फाईलला क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तिथे तो कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेला आपल्याला इथे दिसतोय. समजतोय विषय? हो सर. म्हणजे जेम पोर्टलवर जर एखादी ऑर्डर आपल्याला आली आणि ती ऑर्डर समजा काही कारणास्तव आपण वेळेत नाही देऊ शकलो, काही असू शकते अडचण, प्रत्येक वेळेस त्याच टाइम मध्ये ऑर्डर देणं कधी कधी शक्य होत नाही. मग अशा वेळेस समजा अशी जर काही परिस्थिती उद्भवली आपल्यावर, वेळेत जर आपण ऑर्डर नाही देऊ शकलो, तर अशा वेळेस डीपी एक्सटेन्शन म्हणून एक पार्ट आहे जेम मधला. तर तुम्ही तुमचा डिलिव्हरी पिरियड जो आहे, तुमच्या कामाची जी मुदत आहे, तर ती मुदत तुम्ही त्याच्याकडनं वाढवून घेऊ शकता आणि ती मुदत वाढवल्यानंतर सुद्धा तुम्हाला तिथे पुन्हा तिथे अप्रोच करता येईल आणि पुन्हा तुम्हाला तिथे ती ऑर्डर रिडिस्पॅच रिपॅक तुम्हाला तिथे करता येते. तर अशा पद्धतीने जेमचे जे बेसिक्स आहेत ते बेसिक्स आपण आता इथे क्लिअर शिकलोय. ज्या बेसिकच्या थ्रू आपल्याला कशा पद्धतीने याला अप्लाय करायचं आणि कशा पद्धतीने आपण या पोर्टलला अजून जास्तीत जास्त कशा गोष्टी आपण तिथे ऍड करू शकतो, या गोष्टीची आपण आता इथे माहिती घेतली. आता तसाच एक नंतरचा पार्ट्स आहे, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट शेअर करतोय अगोदर ती कॉपी कशी दिसते. कारण प्रत्येक वेळेस तर अशी कंडिशन येत नाही की अशा पद्धतीचे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला बघायला मिळतील. तर हा झाला डीपी एक्सटेन्शनचा कॉन्ट्रॅक्ट. हा माझाच मी तुम्हाला दाखवतो. मला एक वेळ सांगितली होती, त्या वेळेतच मला ह्या गोष्टी करायच्या होत्या, पण काही कारणास्तव त्या वेळेत मला त्या वस्तू देता नाही आल्या. मग मी डिपार्टमेंट कडनं त्या कॉन्ट्रॅक्टची डेट वाढवून घेतली. त्याला म्हणतात कॉन्ट्रॅक्ट अमेंडमेंट. आणि मी त्याची डेट वाढवल्यानंतर ओरिजिनल डिलिव्हरी पिरियड होता 27 मी केला 29. हे तुम्हाला इथे दिसतोय. अशा पद्धतीनं जो कॉन्ट्रॅक्ट जनरेट होतो, त्याच्या पूर्ण टर्म्स वगैरे खाली दिलेल्या आहे. तर हा पार्ट झाला. त्यानंतर माझ्याकडनं पुन्हा एकदा डेट जी आहे ती मला वाढवून पाहिजे होती, पुन्हा एकदा वाढवली. तर त्याला काही अडचण येत नाही. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची शासकीय टेंडर्स मध्ये पॅनल्टी सुद्धा लागत नाही. तुम्ही इझिली सुद्धा त्या गोष्टी तिथे त्या गोष्टीला तिथे अप्लाय करू शकता. आता यापैकी दुसरा असा पार्ट येतोय की आता बाकी ऑप्शन्स अजून काय काय येऊ शकतात. मग बाकी ऑप्शन्स मध्ये बाकी ऑप्शन पकडा, ज्यामध्ये आपल्याला महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या दुसऱ्या गोष्टी येतात. बीड्स, लिस्ट ऑफ बीड्स, कॅटलॉग. आता याच्यामध्ये काय, पुश बटन प्रोक्युरमेंट हे डिपार्टमेंट साठी आहे, त्यामुळे ते आपण यूज करत नाहीये. महत्वाचा पार्ट येतोय लिस्ट ऑफ बीड्स मध्ये. आता आपण आलेलो आहे लिस्ट ऑफ बीड्स मध्ये, ज्यामध्ये आपल्याला लिस्ट ऑफ बीड्स मध्ये आपल्याला कशा पद्धतीने एखादं बिडिंग जी आहे, तर ती बिडिंग कशी चालते ऑनगोईंग बीड्स मध्ये, ती आपण शोधू. बरेच जण इथेच अटकून जातात, कारण इथलं पुढचं काय करायचं त्यांना समजत नाहीये. कुणी कुणी आलेले आपल्यापैकी इथपर्यंत? या प्रोसेस पर्यंत कुणी आलंय का? नाही सर. ओके. आता तुम्हाला 100% प्रोफाईल अगोदर अप्रूव्ह करून घ्यायची सर्वांनी आणि त्यानंतर या प्रोसेसला येण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता ही प्रोसेस काय असते तुम्हाला एक उदाहरण सांगतो, शॉर्टकट सांगतो तुम्हाला सर्व गोष्टी. उदाहरणार्थ माझं एखादं काम आहे ज्यामध्ये मला एखादं टेंडर भरायचंय आणि तुम्हाला ऑल टाईपच्या टेंडर्स मध्ये ज्यावेळेस अप्लाय करण्याचा विषय येतो, तर अडचण काय होते की आपण म्हणतो की मला डॉक्युमेंट्स पाहिजे. आणि हे डॉक्युमेंट्स पाहिजे म्हणजे नेमकं काय?
तर हे डॉक्युमेंट कसे मिळतात आणि कसे लॉक करतात याची पण एक छोटीशी प्रोसेस असते. म्हणजे कसं, आता उदाहरण सांगतो. मला ठाणे जिल्ह्यातलं एखादं टेंडर घ्यायचं आहे. मग तुम्ही काय करताय, क्लिक हेअर टू याला जाणार आणि ठाणे सर्च करणार. तर ते जाण्याची काही गरज नाहीये, पहिली गोष्ट. कारण ठाण्यामधलं जर मला एखादं काम बघायचं असेल, ठाण्यामधलं एखादं जर काम घ्यायचं असेल, मग त्यासाठी काय करायचं, याच्यामध्येच टाका ठाणे आणि त्याला करा सर्च. याने काय होणार की ठाणेमध्ये पूर्णपणे ठाणे जिल्ह्यामधील जेवढे काही टेंडर्स असतील ते टेंडर्स ऑटोमॅटिकली बाजूला येऊन जातात आणि आपल्याला इथे डायरेक्टली टेंडर भरता येतात. हा झाला ठाणे. अजून एक टाकून बघू आपण, नाशिक. नाशिक टाका. ऑटोमॅटिकली तुम्हाला नाशिकच्या रिलेटेड जे डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंटचे टेंडर इथे दिसणं सुरुवात होतात. त्यापैकी आपण हे बघू. क्लाउड सर्व्हिसेस एक BOQचं टेंडर्स आहे. आता हे बघा, आपण नाशिक केलं तर ऑटोमॅटिकली नाशिकचेच तिथे शो झाले. क्लाउड सर्व्हिस BOQ ऑलरेडी टेंडर तर खूप मोठं आहे. आपण फक्त एक आपल्या नॉलेजसाठी करतोय त्या गोष्टी. तर सेम टू सेम इथून सुद्धा बिडिंग प्रोसेस करता येते, इथून सुद्धा बिडिंग चेक करता येते. आता आपल्यापैकीच अजून काही जणांचा प्रश्न असा येतो की मला लगेच ऑर्डर पाहिजे जेम पोर्टल मधून, कशी मिळेल? मी कशा पद्धतीने तिला अप्लाय केलं पाहिजे, कशा पद्धतीने मला ती ऑर्डर मिळाली पाहिजे? आता याचा एक सोपा आणि छोटा फंडा तुम्हाला समजावून सांगतो. आपल्यापैकी कुणीही मला एखादा प्रॉडक्ट सांगा. एक प्रॉडक्ट सांगा कुठला पण. फॉगिंग मशीन. फॉगिंग मशीन. सर अडल्ट डायपर्स. 2 मिनिट. हे ऑलरेडी तुम्ही भरपूर सोपे सांगितले. जर याच्यामध्ये नॉर्मली एक विचार करायचा की डिपार्टमेंटला ज्या ज्या वस्तू लागतात त्या अगोदर शॉर्टलिस्ट करायच्या आहे. जसं की फर्निचर, त्यानंतर जे काही डिपार्टमेंटला लागणारे पेंट्स, स्टेशनरी, प्रिंटिंग्स, इलेक्ट्रिकल केबल्स, त्यानंतर व्हेइकल्स, गाड्यांचे पण भरपूर सारे टेंडर्स आहे. काल सुद्धा मी एक साताऱ्यामधलं एक टेंडर बघितलं होतं, तर त्यांना 3 व्हीलर एक गाडी पाहिजे होती, ज्या गाडीची कॉस्टिंग आहे 5,50,000 रुपये. आज सुद्धा साताऱ्याच्या त्या वेबसाईटला दिसेल. कुठल्याही प्रकारचं OEM नसताना सुद्धा तुम्ही त्या टेंडरला बीड करू शकता. एक याचं उदाहरण तुम्हाला घेतो. फॉगिंग मशीन तर ऑलरेडी भरपूर सारे आलेले. आता मला सांगा की तुम्हाला टेंडर शोधणं आज सोपं झालं की नाही, आजच्या सर्चिंग नुसार? हो सर. जे सर्चिंग केलं ते मिळालं? सर ही विंडो फक्त ज्यांनी रजिस्ट्रेशन केलंय काहीच ज्यांचं त्यांनाच गरज नाही. दिसते का? तर का विदाऊट रजिस्ट्रेशन? काहीही गरज नाही. मी तेच तर तुम्हाला सांगतोय. आजचं टायटल मुद्दाम ते दिलं होतं की 100% काम घ्यायचं आहे तर कसं घेता येईल. का? कारण काय होतं, बऱ्याच वेळेस आपण त्या गोष्टी प्रॉपर बघत नाही. आता जी आहे, उदाहरणार्थ जनरल पेस्ट कंट्रोल कुठला आहे टेंडर माहिती नाही. डाउनलोड करून बघू अगोदर. महाराष्ट्रामधलंच आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मधलं टेंडर दिसतंय. EMC फॉर पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. तर यामध्ये ऑलरेडी 4.5 लाख रुपयाचं टेंडर आहे. 4.5 लाख रुपयाच्या टेंडर्सला आपण कशा पद्धतीचे हे करू शकतो. औरंगाबादचे जे पार्टिसिपंट होते त्यांना मला वाटतं ही विषय सांगणं आता त्यांना तर ऑलरेडी क्लिअर झाला असेल. हा आपल्याला सांगण्याची मला वाटतं गरज नसेल टोटल व्हॅल्यू वाईजची, कारण आपण खूप वेळेस तिथे सांगितला. पण आता ही पेस्ट कंट्रोलची सर्व्हिस द्यायची आहे, मग त्यांनी काय करायचं, स्पेसिफिकेशन डॉक्युमेंटला जाऊन या ठिकाणी काय, हे बँक ऑफ महाराष्ट्राचं टेंडर्स आहे, शिवाजीनगर पुणे दाखवत आहे, पुण्यामधलं टेंडर्स आहे.
वार्षिक करार त्यांना करायचा आहे. मग टेक्निकल बीड मधले क्वालिफिकेशन अगोदर चेक करू आपण काय काय आहे तर. बेसिक आहे. डिटेलमध्ये बघणार नाही कारण आपला जो तेवढा वेळ नाहीये. आपल्याला फक्त आज शॉर्टकट शिकायचे आहे जेम पोर्टलचे. हे प्रॉपर वाचून घ्यायचे. त्याच्यामध्ये कसा कसा रेट द्यायचा तो दिलेला आहे यांनी. जनरल ट्रीटमेंट वगैरे कशी पाहिजे, मॉस्किटोचं काय काय पाहिजे, सर्व डिटेल्स आहे. 1000 स्क्वेअर फीट एरियामध्ये त्यांना काम करायचं आहे. बघ मला आता एकापैकी किंवा यापैकी मला एखादं टेंडर भरायचं आहे तर त्याला करा पार्टिसिपेट केल्यानंतर पुन्हा गडबड होणार आणि तुम्हाला वाटणार हे काय आलं सर्व. एवढ्या ठिकाणी काय करायचं आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आल्यानंतर बीड डिटेलला जा. बीड डिटेलला कुठे काम करायचं आहे त्याचं कन्सायनीचं अगोदर लोकेशन बघून घ्या. कारण काय होतं की बऱ्याच वेळेस जसं की शिवाजीनगरमध्ये ब्रांच आहे, मग प्रत्येक ब्रांचचं वेगवेगळं पण काम असू शकतं. इथे नाहीये तसं पण असू शकतं. आणि तुम्हाला 30 दिवसामध्ये काम करायचंय. क्वांटिटी तुम्हाला एवढी दिलेली आहे, काही ठिकाणची एवढी दिलेली आहे, काही ठिकाणची एवढी दिलेली आहे. हे पण सगळ्या गोष्टी बघून घ्यायच्या. सर्वप्रथम ऍव्हरेज टर्नओव्हर तुम्हाला 5 लाख पाहिजे. याचा अर्थ 5 त्रिक 15, 16, 17, 18 लाख रुपये टर्नओव्हर जरी असेल 3 वर्षाचा मिळून तर तुम्ही इथे पार्टिसिपेट करू शकता. आता याच्यामध्ये जो पहिला जो पार्ट दिसतोय आपल्याला तर टेक्निकल आपण बघणार नाहीये. तर मला टेक्निकल बीट्स मध्ये जर मी पार्टिसिपेट झालो, टेक्निकल बीट्स मध्ये मला जर तिथे पार्टिसिपेट करून मला जर ऍडमिट करण्याचं समजा मला ऑप्शन जर मिळालं तर मग मी काय करेल. तर सर्वप्रथम तुम्हाला हा एक आयटम इथे दिसतो ज्यामध्ये तुम्हाला आता इथे पार्टिसिपेट करायचं आहे. मी आलो जनरल पेस्ट कंट्रोलला. याला सर्वांना ग्रीन करायचा. याला मी करतोय पार्टिसिपेट ऑप्शनला क्लिक. पार्टिसिपेट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली याच्या खाली अजून एक डिटेल आली असेल. यामध्ये मेक मध्ये टाका की तुम्ही कशाची करताय. उदाहरणार्थ हर्बलची करतोय. मॉडेलचा काही असेल तर तो टाकायचा. HSN कोड जो लागू असेल तो टाका. नसेल तर सोडून द्या आणि सेव्ह अँड कंटिन्यू करा. हा झाला जनरल पेस्ट कंट्रोल. याच्यामध्ये काय काय वाटतात ते आयटम पुन्हा खाली टाका. असं करत 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 हे सर्व तुम्हाला भरून घ्यायचं आणि सेव्ह अँड कंटिन्यू करून पुढे चालायचंय. ज्यावेळेस हे पूर्णच्या पूर्ण प्रॉडक्ट कम्प्लीट होतील, आज आपण हे सर्व प्रॉडक्ट नॉर्मली कम्प्लीटच करून घेऊ जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये समजेल की याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे. तर सर्व ग्रीन करून घ्यायचे आणि खालच्या ऑप्शन्सला तुम्ही भरत राहायचं. विषय येतोय का सर्वांच्या लक्षात. अरे आयटम 1, आयटम 2, आयटम 3 हे काय? हे त्यांनी सेपरेट दिलेले रेट्स आहे. प्रत्येक वस्तूचे त्यांना वेगवेगळे रेट द्यायचे आहे. आज आपल्याला सर्व गोष्टी प्रॅक्टिकल बघायच्या आहे म्हणून थोडा वेळ गेला तर अडचण नाही. पण हा कन्सेप्ट तुमचा पूर्णपणे क्लिअर झालाच पाहिजे. त्या हिशोबाने मी ते सर्व गोष्टी तुम्हाला भरून दाखवतो. हे भरपूर सारे आहेत तर याच्यामध्ये भरपूर वेळ जाईल. पण आता हे भरल्यानंतर तुम्हाला एक प्रोसेस सांगतो. आता ही प्रोसेस पूर्णपणे संपलेली आहे कारण ऑलरेडी आपण इथे आलेलो आहे. यामध्ये आपल्याला रेट द्यायचा, यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि नंतर व्हेरीफाय OTP करून हे टेंडर अपलोड करायचं आहे. एक जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटाच्या आतमध्ये हे टेंडर फाईल होऊन जाईल. ही आहे प्रोसेस बीड फायलिंगची. असं नाहीये की तुम्ही कुठलाही प्रॉडक्ट घ्या, तुम्हाला इथे ऑप्शन्स दिसेल. तुमच्या कॅटेगरीमध्ये तो असेल नसेल तरी सुद्धा तुम्ही डायरेक्टली त्याला फाईल करू शकता, डायरेक्टली भरू शकता. इथे वेगळं कन्फ्युज होण्याची गरज नाहीये. हे बघा सेम आयटम आहे, सेम आयटम घ्या, अपलोड करा, काहीच अडचण नाही. आता यांनी सांगितलं पेपर रिम, कॉम्प्युटर ग्लो हे 4-5 आयटम्स आहे. यांना पाहिजे परमनंट मार्कर, तर हे तुम्ही डायरेक्ट पार्टिसिपेट करा, सेल करा, काहीच अडचण नाही. यांना A4 रिम पाहिजे, यांना 62 क्वांटिटी पाहिजे, डायरेक्ट तुम्ही भरू शकता. तर हे सर्व डायरेक्टच्या डायरेक्ट तुम्हाला तिथे अपलोड करता येतील, भरता येतील.
आता उदाहरणार्थ A4 पेपर रिम आहे. आता ही A4 पेपर रिम आहे, याचं मेक करतोय मी ट्रायडंट. याला केलं सेव्ह अँड कंटिन्यू. A3 पेपर रिम आहे, ट्रायडंट कंटिन्यू केलं. याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट अशी असते की आता समजा काही आयटम जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही डील करत नाहीये, तुम्हाला फक्त स्पेसिफिक आयटम मधलेच टेंडर भरायचं आहे, तर ते सुद्धा ऑप्शन असतं. म्हणजे तुम्ही पेपरचे डीलर आहात, तुम्हाला नाही भरायचे स्टॅपलर, फ्लिन, ग्लू स्टिकचं काम, तर तुम्ही ते त्याला अवॉइड करा, काही अडचण नाही, ते अवॉइड सुद्धा होतं. आणि तुम्ही फक्त ज्या आयटमचा रेट भरलेला आहे त्याच आयटम बद्दल तुम्हाला इव्हॉल्युशन सुद्धा कळतं. तर हे सुद्धा ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता मी जेवढ्या ऑप्शन्स मध्ये क्लिक करतो याचा मला सेपरेटली सेपरेटली सगळ्यांचा सुद्धा रेट कोट करावा लागणार आहे. त्यानंतरच हे टेंडर तिथे अपलोड होईल. आता सर्वच्या सर्व ठिकाणी आपण काय केले, हे आयटम्स ऍक्सेप्ट केले आणि या आयटमची डिटेल तिथे फुलफिल केलेली आहे. आता हे सर्व झाल्यानंतर इथे कंटिन्यूचं ऑप्शन आलं, कारण अगोदर एखादा आयटम जरी बाकी असला तर कंटिन्यूचं ऑप्शन येणार नाही. आता कंटिन्यू केला, आता तो विचारतोय सर्वांचे रेट टाका, प्रत्येक आयटमचे रेट पण टाकू आपण. A4 रिमचा सध्याचा रेट चालू आहे 289, इथं चालू आहे 365. आता हे सर्वांचे रेट टाकले, क्लिक केलं तर ऑटोमॅटिक माझी व्हॅल्यू आली इथे 1,07,662. आता याला करतो इनक्रिप्ट अँड सेव्ह. यानंतर मला OTP विचारेल. आता यामध्ये अजून काही गोष्टी आल्या, जसं की OEM ऑथरायझेशन सर्टिफिकेट. तर हे टेंडर नॉर्मल असल्यामुळे याला काही गरज नाहीये OEM ची. तुम्ही नॉर्मली कुठलंही तुमचा MSME सर्टिफिकेट तिथे अपलोड करा. सर्टिफिकेट ऑफ ATC ऍडिशनल टर्म्स अँड कंडिशन, तर तुमचे बेसिक्स डॉक्युमेंट तिथे अपलोड करा. त्यानंतर कंप्लायन्स ऑफ BOQ स्पेसिफिकेशन अँड सपोर्टेड, म्हणजे तुमचे काही जे जेवढे BOQचं स्पेसिफिकेशन दिलेलं आहे त्याची प्रिंट करून त्याला सही शिक्का करून अपलोड करू शकता. आर यू मॅन्युफॅक्चरिंग MSc, तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग असाल तर यस करा. यस केल्यानंतर तुम्हाला MSc चं सर्टिफिकेट करायचं असेल, नो असेल तर नोचं तुम्ही करा आणि याला सेव्ह करा.
एक फाईल अपलोड झाली नाही तर त्याने तो एरर दिला. आता त्या ठिकाणी दुसरी फाईल मी अपलोड केली. जोपर्यंत इथं असा मेसेज येत नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही. इथे आला, या फाईलमध्ये अजून प्रॉब्लेम आहे, ती आपण एक नवीन फाईल अपलोड करू. आला फाईल अपलोड, आता ते पुढे जाईल. आता येईल OTP. आता इथे ऍक्सेप्ट करायचं, इथे ऍक्सेप्ट केलं, व्हेरीफाय विथ OTP येईल. OTP टाका, तुमचं टेंडर 1 सेकंदामध्ये तिथे भरल्या जाईल. तुम्हाला मेल आणि मेसेज सुद्धा येईल. आता मला हे टेंडर भरायचं नाहीये म्हणून मी इथे येऊन थांबतोय आणि या प्रोसेसला कॅन्सल करतोय. अशा पद्धतीने आपला आजचा विषय क्लिअर झाला की ज्यामध्ये आपल्याला टेंडर्स भरताना कशा पद्धतीची प्रोसेस आहे, ती प्रोसेस आपण डिटेल्स मध्ये इथे शिकलेलो आहे. लक्षात येतोय सर्वांना विषय? हो सर. आता सर्वजण कॅमेरे चालू करा. या प्रोसेस पर्यंत काय अडचण असेल ती डिस्कस करून लगेच पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू. हॅलो सर, बोला. ट्रायडन मेक तुम्ही टाकलं त्याचं काय ट्रायडंट ही मी कंपनी टाकली. तुम्ही तुमच्या ज्या कंपनीबद्दल, ज्या कंपनीचं तुम्हाला काम करायचंय ती टाका किंवा स्पेसिफिक टाका. ओव्हरऑल याच्यामधून समजायचं किंवा सांगण्याचा असा विषय होता की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ज्यावेळेस एखादं काम तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यावेळेस याच्यामध्ये प्रॉडक्ट असलाच पाहिजे, प्रॉडक्ट नमूदच पाहिजे, तर असं काही कंपल्शन नाहीये. आता तुम्हाला दाखवलं, कुठे काही आडवी आली का त्याच्यामध्ये, किंवा कुठल्या ऑप्शन्सला तुम्हाला भरण्यासाठी नाही आला का, किंवा काही ऑप्शन्स तुम्हाला अनहाईड झाले का, तर काहीच झाले नाही तुम्हाला तिथे. तुम्ही इझिली त्याला तर पार्टिसिपेट करू शकले ना, डायरेक्ट पार्टिसिपेट तिथे झालं. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वेगळं ऑप्शन्स किंवा ATC वगैरे अशा काही गोष्टी तिथे आल्या नाही. तुम्हाला डायरेक्टली तिथे त्या बिडला अप्लाय करता आलं, कुठल्याही प्रकारची अडचण नसताना सुद्धा. डायरेक्टली आपण बिडला तिथे अप्लाय केलं, ATC ला डॉक्युमेंट टाकले. तुमचं काम काय की उद्यापासून तुमचा जिल्हा शोधा, बाहेरचा जिल्हा शोधा, डॉक्युमेंट बघा, टेंडर भरा. आपल्याला कुठे पैसे लागले आहे टेंडरला भरायला. आणि अगोदर सुद्धा सर्वांना मी एक गोष्ट सांगितली होती की ₹1,00,000, ₹50,000, ₹30,000, ₹40,000, ₹50,000चं काम कुठलंही घ्यायचं असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट लागतच नाही. पहिली गोष्ट तर तुम्हाला शोधणं गरजेचं आहे, त्याचा शोध लावणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने शोधा, प्रेडिक्ट करा, डॉक्युमेंट फायलिंग करा, मग काय अडचण असेल तर मला सांगा. पण आताच्या कंडिशन मध्ये कुठे अडचण येत नाही. भरपूर सारे असे सॅम्पल दाखवू शकतो की त्याला अडचणच नाहीये, फक्त होती काय अडचण, आपल्याकडनं शोधण्यामध्ये कुठेतरी गडबड होते किंवा टेंडरच्या टर्म्स मध्ये आपल्याला भरपूर अडचण येतात. खूप साऱ्या अशा सर्व्हिसेस आहे की तुम्ही त्याला इझिली अप्लाय करू शकता. आता तर मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवलं, असे भरपूर सारे सॅम्पल्स मी दाखवू शकतो की ज्या माध्यमातून तुम्ही इझिली त्या टेंडर्सला तिथे फाईल करू शकता. बोला. सर 5,000 रुपये डिपॉझिट करावं लागते ना जेम पोर्टल रजिस्ट्रेशन करताना? हो, ₹5,000 तुम्हाला तिथे डिपॉझिट असण्याला पाहिजे. सर वुमन एंटरप्रेनरला भरायला लागत नाहीत ना नाही, डिपॉझिट? त्यांना ते माफ आहेत, सध्या तरी माफ आहेत त्यांना वुमन एंटरप्रेन्योरला. ओके, तर मला सांगा तुम्ही आता सर्वजण असा फीडबॅक द्या की आता आत्ताची जी प्रोसेस बघितली ती तुम्हाला सोपी वाटली की अवघड वाटली? सोपी आहे सर. ही डायरेक्ट आहे, काहीही अडचण नाहीये, इझिली तुम्ही आजही करू शकता. तर अशा पद्धतीने आज करा. लगेच चला आपण दुसरी प्रोसेस शिकू. आणि आज अजून एक महत्वाची सूचना अशी देतो की कार्ज ऑलरेडी हा प्रोग्राम आपण कोल्हापूरचे जे उद्योजक होते त्यांनी जो प्रोग्राम जॉईन केला होता, तर त्या जॉईन मध्ये ती प्रोसेस पेंडिंग होती, पण कोल्हापूरचे एकही जण या मीटिंगला जॉईनच केलेलं नाहीये. तसंही आपण ती मीटिंग पुन्हा घेणार नाहीये, पण मग त्यांचा राहिलेला टॉपिक त्यांना पुन्हा कसा देणार हा पण एक मोठा प्रश्न आहे. कोल्हापूरचे कोण कोण आहेत का सध्या ऑनलाईन? सर मी आहे, अक्षय कदम. ओके, तुमचा कॅमेरा चालू असू द्या. बाकी उद्योजक जॉईन झाले नाही, कसं करणार समोर काम? काय कोणच जॉईन झालेलं नाही काय? नाही, मग पुढचा विषय घेतला तर मग पुन्हा सगळ्यांना अडचण होईल की आम्हाला तो विषय शिकवलाच नाही, आम्हाला तो विषय कळालाच नाही, तर त्याचं कसं करणार? आपण सगळ्यांना ऑलरेडी 2, 4, 5 दिवस अगोदरच इंटिमेट केलं होतं. हो हो. आता हजीर तो वजीर, आता काय जास्त विचार करायला नाही करत. नाही आहे, पण बाकी उद्योजकांना असं नको वाटायला की आम्हाला बाजूला सोडलं आणि प्रोग्राम केला.
नाही नाही, आता तुम्ही म्हणजे सगळ्यांना अटेन्शन दिलेलंच 2 दिवस अगोदर. विशेष काय होतं? ऍक्च्युली सर ते आजची डेट फायनल नव्हती ना, त्यामुळं आजच मेसेज आला ना तुमचा की आज मीटिंग आहे म्हणून. नाही, त्यामुळे ऑलरेडी आपल्या ग्रुपला मी टाकलेलं आहे बघा, 1-2 दिवसा अगोदर टाकलेलं नाही असेल. नाही, काल टाकलेलं काल. हम्म. हे ऑलरेडी औरंगाबादमध्ये ज्यांनी प्रशिक्षण जॉईन केलंय तर त्यांना एक्स्ट्रा मध्ये मी ऍड केला. विशेष म्हणजे हा प्रोग्राम फक्त कोल्हापूरसाठी होता. हो सर, थँक्यू सर. ज्यांचे कोल्हापूरमध्ये या प्रशिक्षणाला वेळ मिळाला नाही, कारण 2 दिवस तो प्रोग्राम चालला, तर त्यामध्ये तिथे वेळच मिळाला नाही. मग मला असं वाटलं की आपले पण काही उद्योजक आहेत ते औरंगाबादला प्रशिक्षणाला जॉईन केलं, तर त्यांनाही ऍड करू, म्हणजे तुम्हाला काय होईल, डबल प्रॅक्टिस त्याची होईल. आजचा जो विषय शिकला आपल्याला त्या दिवशी शिकायला तिथे वेळ मिळाला नव्हता, पण आज तुमचा तो विषय पूर्णपणे प्रॉपर इथे क्लिअर झाला की अशा पद्धतीने बीड शोधा, उद्यापासून फायलिंग वगैरे करायला सुरुवात करा. फायलिंग करताना एकच काळजी घ्या, फक्त रेट टाकताना, स्पेसिफिकेशन टाकताना, लोकेशन बघताना तेवढीच काळजी घ्यायची. कारण तुम्हाला काम मिळेल, काहीच अडचण नाही. फक्त लोकेशन वगैरे बघा, कुठं काम भरतोय, कुठलं काम भरतोय, तुमच्या हद्दीतलं असेल तरच त्याला फाईल करा, नसेल तर सोडून द्या. कारण भरपूर सारे ऑलरेडी कामं पडलेली आहेत तिथे, त्यापैकी कुठलंही काम आपल्याला भरता येईल. ठीक आहे. सर महाटेंडर्स मध्ये आपण टेंडर फायलिंग केल्यानंतर जसं मेल येतो, ओके, यात पण तसे काही सिस्टम आहे त्यात का? पण मेल येईल आणि मोबाईलला मेसेज येईल. ओके. हॅलो सर, हा बोला. तुम्ही आता रेट जे टाकले ना, हम्म. ते डिलिव्हरी चार्जेस त्याच्यात नाही ऍड केले तुम्ही. आता रीलचा टाकला रेट तो जो आहे 289. तो चार्जेस मी स्वतः त्याच्यामध्ये समजावून तो टाकलेला होता, कारण हे टेंडर भरलं आपण आता. जेम पोर्टल मध्ये टेंडर फायलिंग आणि प्रॉडक्ट हे दोन्ही विषय डिफरंट आहे. आता जे भरतोय आपण पार्टिसिपेट ऑप्शन्स मध्ये जे येऊन मी केलं आता, तर ते फायलिंगच्या हिशोबाने, म्हणजे ते टेंडर्स आहे, जेम पोर्टलचं टेंडर आहे. ज्यावेळेस आपल्याला प्रॉडक्ट वगैरे लिस्ट करायचं आहे, प्रॉडक्ट वगैरे करायचं आहे, तर हे टेंडर भरलं आपण, टेक्निकल बीड, ऑफर प्राइस वगैरे हे टेंडरच्या बाबतीमध्ये होईल. म्हणजे लिस्ट ऑफ बीडच्या ऑप्शन्स मध्ये इथे टेंडर्स, हे टेंडर आहे सर्व आलेले, एवढे इथे टेंडर्स आहे. 1280 वगैरे जे दाखवत आहे ना, हे सर्वच्या सर्व टेंडर्स आहे. हे तुम्ही भरू शकता, फायर फायटिंग वगैरे सर्वच्या सर्व आजही भरू शकता, काहीच अडचण नाही भरण्यासाठी. तुमच्या बजेटमध्ये असेल, डिपार्टमेंटमध्ये असेल, भरा. छोटे छोटे कामं आहेत, लॅपटॉप आहे, कॉम्प्युटर आहे. काही जण म्हणतात लॅपटॉपला आम्हाला हे लागतं, लॅपटॉपला आम्हाला ते लागतं. नॉर्मली लॅपटॉप्स आहे, लॅपटॉपचं टेंडर शोधा, तुमच्या बजेटमध्ये बसत असेल त्याला पार्टिसिपेट करा. आता जसं सांगितलं तसं टाका त्याच्यामध्ये, हे टाका, त्याला सेव्ह अँड कंटिन्यू करा. सेव्ह अँड कंटिन्यू केलं, त्याला कंटिन्यू करा. लॅपटॉपची प्राइस टाका, कुठे काय विचारलं इथे. लॅपटॉपची उदाहरणार्थ आपण प्राइस टाकली, तिला समोर हे केलं. तुम्हाला सर्टिफिकेशन वगैरे द्यायची आहे, डीलरचं सर्टिफिकेट वगैरे अपलोड करा. याला नो करा, नसेल तर सेव्ह करा, ओटीपी टाका, झालं तुमचं लॅपटॉपचं टेंडर फाईल. त्याला वेगळं काही करण्याची गरज नाहीये. प्रोसेस आहे, प्रोसेस फक्त तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. एकदा समजलं ना, लक्षात येऊन जाईल तुमच्या ऑटोमॅटिक. आता सर ओईएम म्हणजे काय? ओईएम म्हणजे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर. जर त्या रिलेटेड तुम्ही असाल तर त्याला म्हणतात ओईएम. तर आता हा पार्ट आपला इथे क्लिअर झाला. दुसरा पार्ट समजावून घ्या लगेच. हा झाला बीड्सच्या रिलेटेड पार्ट. आता मी एखादं टेंडर भरलं, तर मग ते भरल्यानंतर त्याची जर डेट उद्या आली, तर उद्या ते टेंडर मला कुठं शोधायचंय, तर लिस्ट ऑफ बीड मध्ये या. लिस्ट ऑफ बीड मध्ये आले. लिस्ट ऑफ बीड मध्ये आल्यानंतर पार्टिसिपेटेड बीडला या. पार्टिसिपेटेड बीड मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट केल्यासाठी तुम्ही पार्टिसिपेट ज्या बीड्स मध्ये आहे त्या बीड्स मध्ये तुम्ही इथे येता. त्यामध्ये तुम्हाला व्ह्यू बीड रिझल्टला क्लिक करायचं. डबल पुन्हा एक विंडो ओपन होईल. व्ह्यू बीड मध्ये तुम्हाला टेक्निकल इव्होल्युशन्स मध्ये किती लोक बसलेत याची यादी येते. ही यादी आल्यानंतर अर्ध्या एक तासामध्ये ते डायरेक्टली ओपन करतात दुसरं बीड. दुसरं बीड इथे ओपन होईल. दुसरं बीड ओपन झालं आणि इथे तुम्हाला कळणार कोण L1 आला, कोण L2 आला, कोण L3 आला, कोण L4 आला. जो L1 आला त्याला इमिजिएट तिथून ऑर्डर इश्यू होते. अशा पद्धतीची ती प्रोसेस आहे बीड्स ऑप्शन मध्ये. नवीन एक ऑप्शन आलेला आहे रेल्वे बीड्स. ज्यांना सेंट्रलचं वेंडर व्हायचंय त्यांच्यासाठी खूप सोपी अपॉर्च्युनिटी आहे. सेंट्रलचे बीड करण्यासाठी, सेंट्रलचे बीड कोट करण्यासाठी रेल्वे बीड्सला क्लिक करा. रेल्वे बीड्सला क्लिक केल्यानंतर तिथे ते लोड होईल.
आता रेल्वेचे टेंडर कसे शोधायचे हा पण एक खूप जणांचा प्रश्न असतो की आम्हाला रेल्वेचे टेंडर शोधता येत नाहीये. इथं तुम्हाला इझिली एका क्लिकमध्ये रेल्वेचे टेंडर शोधता येतात. आता तुमच्या समोर जेवढे काही टेंडर दिसतात ते सर्व रेल्वेचे टेंडर्स आहेत. वेगळ्या वेबसाईटला कुठं जाण्याची गरज नाहीये, तिथे काहीच मिळणार नाही. या वेबसाईटला या, जे तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणचं टेंडर्स तुम्हाला इथे मिळेल. रेडॉक्स, ब्लॉक रबर भरपूर सारे आहे. एमएस वॉशर, डुअर वे, सर्व बॅटरी ऑपरेटेड सर्वच्या सर्व टेंडर्स आहे. इथे तुम्ही काय करायचं, टेंडर्स पाहिजे असलं टेंडर या, टेंडरच्या टायटल प्रमाणे सर्च करा, टायटल येईल. सिलेक्ट मध्ये तुम्हाला कुठल्या डिपार्टमेंटचं शोधायचे त्याला सर्च करा, तुम्हाला इथे टेंडर शो होतं. आणि इथे सुद्धा तुम्हाला वेगळं काय करायचे, ऑलरेडी तुम्हाला इथे पार्टिसिपेटचं ऑप्शन दिलेलं आहे. पार्टिसिपेट ऑप्शनला आल्यानंतर त्या रिलेटेड तुमची फर्म असेल तर इथे युजर नेम वगैरे अगोदर जनरेट करून ठेवायचा. पण इथून तुम्हाला टेंडर सर्चिंग होऊन जाईल. महत्वाचा पार्ट, इथे सुद्धा टेंडर सर्च करता येतं. हा एक विषय झाला. त्यानंतर कॅटलॉग. कॅटलॉग मध्ये आपण सांगितलं होतं की कशा पद्धतीने प्रॉडक्ट ऍड होतो. ऑलरेडी पेरिंग पर्यंत तर ऑलरेडी तो विषय क्लिअर होता. आता तुमचा जो 2-3 जणांचा एकच प्रश्न आला की आम्हाला पैसे वगैरे त्याच्यामध्ये जर वाढवायचे तर काय करायचं. तर या ऍक्शन बटन्स मध्ये या. ऍक्शन बटनला आल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळा स्लॅब दिलेला आहे बघा आणि डिलिव्हरी लोकेशन दिलेली आहे. तर तुम्ही ज्या डिलिव्हरी लोकेशनला इथे क्लिक करता तर इथे तुम्हाला त्या पद्धतीचा स्लॅब पण तुम्ही देऊ शकता स्पेसिफिक. डिलिव्हरी लोकेशन मध्ये जर तुम्ही टाकलं, ऑलरेडी आपण महाराष्ट्र सिलेक्ट केला त्याच्यामुळे ते दुसरंही दाखवेल, पण महाराष्ट्र केला तर त्याच्या ठिकाणचे येतील. त्याचा पिनकोड असा इथे एंटर करा आणि त्या त्या ठिकाणी तुम्हाला ते हे करायचं आहे. आता इथे ऑप्शन काय आहे, फ्री डिलिव्हरी ऍट कन्सायरी प्रिमायसेस, म्हणजे तुम्ही जे रेट दिले ते आहे ऑलरेडी विथ डिलिव्हरी ते रेट कोट झालेले असतात. त्यामुळे ते तुम्हाला इथे टाकायचे. जरी तुम्हाला एखादा रेट चेंज करायचा असेल तर इथे या कॉलम मध्ये तुम्हाला चेंज करता येईल. फक्त तो एमआरपीच्या तिथे खाली असला पाहिजे. पुन्हा एखाद्याला जर एमआरपी चेंज करायची असेल तर त्याने रिक्वेस्ट एमआरपी चेंजला जायचं. इथे गेल्यानंतर तुम्हाला या 3 ते 4 पैकी तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे. एक तर गव्हर्नमेंटची ऑर्डर कॉपी द्या, जीएसटीचं इनवॉइस द्या, तुम्ही प्रॉडक्ट मागवलं त्याचं इम्पोर्टचं डॉक्युमेंट द्या, किंवा एमआरपीचं डिक्लेरेशन तुमच्या लेटर पॅडवर ओईएमच्या लेटर पॅडवर द्या, किंवा पॅकिंगचा एखादा फोटो द्या. अशा पद्धतीने तुम्हाला तिथे वेगवेगळं तिथे अप्लाय करता येईल, अपलोड करता येईल. हा झाला तिथे डिलिव्हरी पिरियडच्या अपडेटेशनचा विषय. तर अशा पद्धतीने जेम पोर्टलच्या या बेसिक्स आपण इथे क्लिअर केल्या, ज्यामध्ये आपल्याला बेसिक्स प्रॉडक्ट्स कसा ऍड होतो त्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितल्या. त्यापैकी प्रॉडक्ट पेअरिंग बद्दल एखादं अजून एक उदाहरण तुम्हाला दाखवतो, ज्यामुळे तुम्हाला अजून रिवाइज होऊन जाईल की कशा पद्धतीने मला त्या गोष्टी इथे अपलोड करायच्या आहे. उदाहरणार्थ एखादा कुठलाही अनब्रँडेड प्रॉडक्ट इथे रजिस्टर्ड आहेत. कुठला आहे, उदाहरणार्थ आपण हा पकडू. हा प्रॉडक्ट रजिस्टर्ड आहे, त्याच्या सेल दीज आयटमला तो आयटम पेअर करून घ्या. पेअर केल्यानंतर ऑटोमॅटिकली पुन्हा एक विंडो ओपन होईल. त्या विंडोला जा, याला ओके करायचा. त्यानंतर कंट्रीचं ओरिजिन कुठे, म्हणजे त्याचं मूळ कुठे आहे, तर ते इंडियामध्ये आहे, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये आहे. पीपीपी पॉलिसीमध्ये ते बसत नाही, त्यामुळे त्याला नो केलं आपण. त्याच्या पॉलिसीची पूर्ण डिटेल्स आहे इथे. त्यानंतर याला एक प्राइस टाकली, उदाहरणार्थ याला प्राइस टाकू आपण 41 रुपये. 41 घेणार नाही कारण 10% पाहिजे, तर 38 करू त्याला. 38 केली. लोकेशन सिलेक्ट करा आणि याच्यामध्ये तुमचा जो काही स्टॉक्स वगैरे आहे तर किती आहे, एका कन्साईन मध्ये किती देणार, 10. लीड टाइम परचेस 10. याला करा सेव्ह अँड प्रोसीड. रिव्ह्यू टर्म्स अँड कंडिशनला क्लिक केल्यानंतर एक फाईल ओपन होते, तिला इग्नोर करा. इथे या, इथे टाका एफ झेड एम.
झाला प्रॉडक्ट अपलोड. पुन्हा प्रॉडक्ट माझ्या प्रोफाईलला अपलोड झाला. इथे तुम्हाला दिसेल, खाली आला असेल सगळीकडे. किती मिनिटात झाला? 1 ते 2 मिनिटाच्या आत पेपर वेटचा प्रॉडक्ट माझ्या प्रोफाईलला येऊन गेला. हा प्रॉडक्ट मी सेल करू शकतो आजच. रेट मुद्दाम मी जास्त, कारण मला त्याच्यामध्ये तो प्रॉडक्ट सेल करायचाच नाहीये, त्याच्यामुळे तो डायरेक्ट आला. तर या प्रॉडक्टचा सुद्धा आपण आता इथे विषय पूर्णपणे आपला क्लिअर झाला. तर अशा पद्धतीने जेम पोर्टलमध्ये दोन्ही फायलिंग प्लस प्रॉडक्ट प्लस पब्लिशिंगचे जे प्रॉडक्ट्स आहे, तर त्याला दोन्हीची आपण डिटेल्स आजच्या याच्यामध्ये घेतली. आजचा विषय सर एक प्रश्न होता. हा? जेव्हा आपण प्रोडक्ट कॉपी करतो, ठीक आहे, त्यानंतर ते 10% लेस करून सांगतात, ठीक आहे, बरोबर. तर आपण समजा सर आता जसं की 30 रुपयाचा प्रोडक्ट आहे, आपण त्यात 10% लेस केलं म्हणजे 27. पण तो जर आपल्याला त्या रेटमध्ये जर आपल्याला परवडत नसेल, तर मग अशा वेळी काय करायचं सर? त्यावेळेस आत्ता ऑप्शन सांगितलं ना मी, रिक्वेस्ट फॉर एमआरपीचा चेंज. म्हणजे तिथून तुम्ही एमआरपी त्याची चेंज करून घ्या. एमआरपी वाढल्यानंतर तुम्हाला प्रॉडक्टची रेंज पण ऑटोमॅटिकली वाढवता येते. बरोबर सर, बरोबर. तर आजचा जो विषय आहे तो आपण आज जेम पोर्टलच्या पर्यंतच मर्यादित ठेवू, कारण कोल्हापूरचे ज्यांच्यासाठी प्रोग्राम होता तो लोक अजून जॉईन झाले नाही. तर बाकीचा जो महत्त्वाचा विषय आहे तो आपण पुन्हा एक नेक्स्ट मीटिंगमध्ये कदाचित आपल्याला तो घ्यावा लागेल डिटेलमध्ये, कारण टेंडरिंगसाठी आपल्याला पुन्हा 2, 2.5-3 तास पाहिजेत. पण जेम पोर्टलच्या संदर्भात जे बेसिक जे क्युरीज होत्या तर ते ऑलरेडी आपण आज क्लिअर केलेले आहे. जेम पोर्टलमध्ये पुन्हा काही क्युरी कोणाला वाटत असतील तर एक 10 मिनिटाच्या टाइममध्ये आपण त्या क्युरीज क्लिअर करू आणि आपलं सेशन तिथे आजच थांबवू. अजून कोणाला काय प्रॉब्लेम आहे? तर जेम मध्ये आपण रजिस्ट्रेशन करताना तर सहायला अप्लाय करायला लागतं ना, सहायसाठी आपल्याला ते हे भेटतं काहीतरी, सहाय नाही कसं जेम सहाय म्हणताय ना? हा, सहाय. हो, तो सहायसाठी जे अप्लाय करायचं आहे ना, तर सहायसाठी जे अप्लाय करायचं तो पार्ट नंतरचा, ज्यावेळेस ऍक्च्युअल ऑर्डर मिळेल त्यावेळेसचा तो पार्ट आहे. ओके. सध्या आतापर्यंत जिथपर्यंत आपण प्रोसेस शिकलो, तर यही प्रोसेस तुम्हाला आज यासाठी समजावून सांगितली की तुम्ही आज लॉग इन करा लॅपटॉपला, 100% जर प्रोफाईल अप्लाय असेल, आणि आजच टेंडर शोधा आणि फायलिंग करायला सुरुवात करा. ओके सर. कोल्हापूर मधून अजून कोणी जॉईन केलेलं आहे? सर, मी स्नेहल कांबळे. हा, तुम्ही खूप उशिरा जॉईन केला. हो, ती लिंक ओपनच होत नव्हती ग्रुप वरून, बराच वेळ लागला. आपण बाकी सर्वांना सांगितलं होतं की वेळेत तुम्ही जॉईन करायचंय, कारण तो महत्वाचा पार्ट आपल्याला फायलिंग शिकायचा होता. पण जे काही आपले 22, 25, 26 पार्टिसिपंट होते ते कोणी जॉईन झाले, तुम्हाला वाटतं 2 ते 3 जण जॉईन केलेले त्यांनी, बाकीचे दिसत नाहीये कोणी ऑनलाईन. तर पुन्हा एकदा रिवाइज मीटिंग मला तरी वाटतं ठेवावं लागेल, ज्यामध्ये फायलिंगचा विषय आपण क्लिअर करू. जेम पोर्टलच्या संदर्भात तर आता तर नॉर्मली जे तुमच्या सर्वांच्या ज्या अडचणी आहे की आमच्याकडे डॉक्युमेंट कमी आहे, आम्हाला टेंडर भरता येत नाहीये, त्यांचे तर विषय आज क्लिअर झाले. कारण एक प्रॉडक्ट मी तुम्हाला भरून पण दाखवला. तिथून तुम्ही फायलिंगला सुरुवात करा. जरी काही अडचण येत असेल, स्क्रीनशॉटच्या माध्यमातून मला व्हॉट्सअपला पाठवा. त्या माध्यमातून सुद्धा त्या मी गोष्टी रीड करतो, त्यातून त्या गोष्टी समजावून घेतो. तुमच्या छोट्या छोट्या जरी क्युरी असेल तर आपण त्या सॉल्व्ह करू. फक्त आपला एम एकच आहे की प्रत्येकांना एक टेंडर तरी तुम्ही भरलंच पाहिजे. आता प्रश्न येतो काही जणांचा की आमच्याकडे ओईएम नाहीये. किती जणांचा प्रश्न आहे?
जेमतेम मला वाटतं मी असं समजतो की सर्वांचाच आहे. OEMच्या ठिकाणी उद्यमचं सर्टिफिकेट टाकून द्या. ज्यांचा OEMचा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी उद्यमचं सर्टिफिकेट अपलोड करून टाका. काही जणांना मी DIC कडनं प्रमाणपत्र आणायला सांगितलं होतं, तर त्यांनी DIC मधून ते प्रमाणपत्र आणून घ्या. आणि उद्याच्या उद्या किती जण टेंडर भरतात त्याचा मला रिप्लाय करा. कोणकोणतं टेंडर भरलं, किती रेटमध्ये भरलं, थोडीशी माहिती विथ टेंडरच्या कॉन्ट्रॅक्ट्स मला पाठवा. प्रशिक्षणामध्ये ज्यांनी जॉईन केलेलं आहे मी गॅरंटी घेतो की सगळ्यांना टेंडर मिळेल, काय अडचण नाहीये. फक्त आता जी स्टेप सांगितलेली बस ती स्टेप तुम्ही फॉलो करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण तिथे येणार नाही. त्याबाबत तुम्ही निश्चित राहा. फक्त प्रोसेस सेम आहे. पैसे वगैरे प्रॉपर त्याच्यामध्ये टाका, प्रॉपर GST वगैरेची माहिती घ्या आणि त्याला अपलोड करा. ठीक आहे. ओके सर. थँक्यू सर. आता आपण एक पेस्ट कंट्रोल बघितलं ते भरून टाका. मला वाटतं आपण काय नाशिक सर्च केलं होतं का, ते एकदा चेक करून घ्या. पुण्याचं होतं सर. पुणे पुण्याचं. पुणे पुणे BOM. आता काय बँक. करायचं, जो व्यक्ती बँक ऑफ महाराष्ट्र. पेस्ट कंट्रोलचा काम करतो त्यांनी त्याच्यामध्ये सर्च करा पेस्ट कंट्रोल. ठीक आहे. जो व्यक्ती केटरिंगचं काम करतो त्यांनी सर्च करा केटरिंग. ज्याचं व्हेजिटेबलचं काम आहे त्यांनी व्हेजिटेबल सर्च करा. ज्याचं फर्निचरचं आहे त्यांनी फर्निचर सर्च करा. ज्याच्या जिल्ह्यातलं घ्यायचंय, कोणी हिंगोली असेल, कोणी परभणी असेल, कोणी नांदेड असेल, लातूर असेल, त्यांनी त्यांच्या जिल्ह्याची नावं टाका. ऑटोमॅटिकली जिल्हा तिथे शॉर्ट आउट होतो. आणि शॉर्ट आउट झाल्यामध्ये डॉक्युमेंट बघायचे आणि अपलोड करायचं. त्याला वेळ किती लागतो, इथे काही पैसे वगैरे भरायची गरज पण नाहीये. 50-50, 60-60, 70-70 हजार रुपयाची कामं तर भरपूर सारी कामं ऑनलाईन आहेत. भरायला सुरुवात करा. जास्तीत जास्त रिजेक्ट होणार, काही होत नाही. रिजेक्ट झालं तर झालं, पण भरायला तरी सुरुवात तुम्ही केली पाहिजे. बाकी ज्या काही अडचणी असतात आपण त्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी सोडवत जाऊ. आणि मला नाही वाटत की 2-4 वेळेस तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची इतकी अडचण येईल. तर तुम्ही उद्यापासून किंवा आजपासून सुरुवात करा. फायलिंगला तरी सुरुवात असू द्या. कुणाला अजून काही इश्यू येत असेल तर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो सोडवूच. त्यानंतर आपण YouTube मध्ये सुद्धा काही नवीन व्हिडिओ देणार आहे, जेणेकरून तुम्हाला फायलिंग आणि पब्लिशिंगच्या बाबतीमध्ये अजून जास्त नॉलेज तिथे मिळणार आहे. तर चला आपण पुढच्या रविवारी पुन्हा एकदा जॉईन करू आणि टेंडर फायलिंगचे जे प्रॉब्लेम्स आहे ते पुन्हा एक सॉल्व्ह करू. पुन्हा मी काही जणांना काल एक मेसेज केला होता की तुम्हाला येणारे जे प्रॉब्लेम्स आहे फायलिंग मध्ये किंवा जे काही इश्यू असतील तुमचे, तर ते मला एका पेपर्स मध्ये किंवा ग्रुपमध्ये आपल्या टाका, जेणेकरून पुढच्या मीटिंग मध्ये मला तेच पुन्हा तुम्हाला सर्वांना विचारावं लागतं की तुमचे प्रॉब्लेम्स काय. आणि नंतर कुठून तरी मला असं कळतं की त्या व्यक्तीला असा प्रॉब्लेम आला, त्याचा तसा प्रॉब्लेम आला, तर मग ते तिथं कुठेतरी चुकी होते. कारण काय की मी स्वतः तुम्हाला 10 वेळेस विचारतोय की तुमचे प्रॉब्लेम सांगा. तुम्ही 10 वेळेस जरी विचारले तर मला अडचण येत नाहीये. मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हाच माझं काम आहे. प्रॉब्लेम असलेच पाहिजे, कारण ते येणारच आहे आणि हे शेवटपर्यंतच येणार आहे. असं काही नाही की आज तुम्ही शिकले आणि लगेच उद्या तुम्ही ट्रेन झाले. आज मला सुद्धा काही टेंडर्स मध्ये प्रॉब्लेम येणार, कारण प्रॉब्लेम आहे तर प्रॉब्लेम येणारच आहे. पण तुम्ही त्या प्रॉब्लेमचे एक ग्रुपमध्ये ते मेसेज टाका, म्हणजे जेणेकरून त्या प्रॉब्लेम्स मध्येच आपण डायरेक्टली सुरुवात करतानाच त्या प्रॉब्लेमवर पटापट त्याचं सोल्युशन घेऊ शकतो. जसं की मला काल परवा एका जणांनी सांगितलं होतं की मला टेंडर शोधता येत नाहीये जेम पोर्टलवर. मग माझ्या डोक्यात तोच प्रॉब्लेम मी पकडला. लगेच टेंडर कसं शोधतात आणि कसं भरतात आज तुम्हाला डायरेक्टली दाखवून देतो. कुणी सांगितलं की मला लॉग इनच करता येत नाही DSC, मला असा एरर येतो. लगेच तो एरर आपण तिथे सॉल्व्ह करू शकतो. काही जणांचे असे छोटे छोटे प्रॉब्लेम असतात, तुम्ही ते शॉर्ट लिस्ट करा किंवा स्वतः तुम्ही बघा की मला लॅपटॉपवर बसताना मला हे इश्यू येतो, मला ही कमांड टाकताना तो इश्यू येतो. मग तो इश्यू जर तुम्ही प्रॉपर सांगितला तर आपण पुन्हा तो इश्यू आपल्या व्हिडिओमध्ये डबल एकदा पुन्हा तुम्हाला समजावून सांगू, जेणेकरून ते तुमचे प्रॉब्लेम तिथे क्लिअर होत राहतील. तर सर्वांनी ती गोष्ट लक्षात घ्या. चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. काही अडचणी असेल तर आपण आहेच, आपली टीम आहे काम करण्यासाठी. तर नक्कीच पुढचं सेशन सुद्धा आवश्यक जॉईन करा. मी आपल्या औरंगाबादमध्ये ज्यांनी सेशन जॉईन केलं त्यांच्यासाठी पुन्हा एकदा ती लिंक अरेंज करेल, जी कोल्हापूरच्या लोकांसाठी आपण पुन्हा एकदा रिवाईज करतोय. सर्वांनी ते जॉईन करा. कुठल्याही प्रकारची नोंदणी करायची गरज नाही, कुठेही वेगळे पैसे भरण्याची गरज नाहीये. ज्यांनी आपले प्रशिक्षण जॉईन केलं त्यांना कुठेही आता वेगळे पैसे देण्याची गरज नाही. आपलं चॅनल हेच त्याचं एकमेव पूर्णपणे नॉलेज तिथे त्यांना मिळेल. कुठलाही वेगळा त्यांना क्लास करण्याची गरज नाही पडणार. आपल्या चॅनल मधूनच त्यांना सर्वच्या सर्व माहिती तिथून मिळत असतात. चला सर्वांना गुड नाईट. धन्यवाद. सर एक क्वेश्चन होता सर मला. हा बोला. धन्यवाद सर. DIC साठी सर GR आणि ते ऍप्लिकेशन साठी फॉर्मॅट कसा तो एक शेअर केला तर तो समजेल सर, म्हणजे की आपलं कसं काय ऍप्लिकेशन. सर्व फॉर्मॅट आणि सर्व फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला त्या ऍप्लिकेशन मध्ये देण्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये शिकलेला सिलेबस आणि त्याच्या सगळ्या गोष्टी आपण टाकतोय.
पुन्हा एक महत्वाचा विषय, औरंगाबादमध्ये ज्यांनी प्रशिक्षण जॉईन केलं त्यांना आजची